आमचा प्लॉट आहे. आता आम्हाला नारळाची फुलं तोडायची. नारळाची फुलं तोडणं झाले, आम्हाला क्रॉसिंग करायचं. याला म्हणतात शेतकरी, याला म्हणतात प्लॉट. आमच्या इकडं कमीत कमी 10 जणांचे प्लॉट फेल गेलेले आहेत पावसामुळे. पण आम्ही सोय घेतल्यामुळं हा प्लॉट 1 नंबर जमलेला आहे असे साहेब लोक बोलू लागले. तर अशी शेती करावं लागते. तर याच्या अगोदर तोडली आणि फुलं त्याची पावडर काढली आणि आता राहिलेली फुलं परत तोडायची एकदा. हे फुलं तोडणं झाले की क्रॉसिंग करायची. हे असं फुल कुठं मोठं राहिलेलं आहे ते तोडून घ्यायचं. पावडरीसाठी कामी येतं, पावडर कमी पडत नाही. आता जवळपास फुल भेटत नाही असं वाटतंय. पहिले सगळे तोडलेली. दूर बी चांगली आहे आमची. सापडतात फुलं अजून. आतापर्यंत 2-3 फुलं सापडली. पहिले अगोदरचे निघले. चौथं फुल सुद्धा सापडलंय. हे आमचे संत्र्याचे झाडं सुद्धा लावलेली मधात. आणि ही आमची तूर आहे. एकदम 1 नंबर क्वालिटीची तूर आहे. यावर्षी पाऊस असल्यामुळं सुद्धा तूर चांगली आहे. फळा सुद्धा चांगला आहे. कारण आपली शेती चिबडत नाही. जी चिबडणारी शेती आहे तिच्यात माल भरपूर नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं. आता जवळपास 6 ते 7 फुलं सापडले. आणखी पाहू आता पुढं किती सापडतात तर. 1 डब्बी पावडर आता निघली आहे. आपला क्रॉसिंग सुद्धा पाहू. आता आपण जाऊ तिथे माझ्याकडे. हा नर आहे. नराला जवळपास एका झाडाला 100-200 ते 100 ते 150 पातं आहे. तर आता आपल्याला पावडर कमी पडणार नाही. हे सीताफळाची झाडं लावलेली आहे आपली. समोर रामफळीचं झाड आहे. परत सीताफळीचे झाडं आले. आता फुलं कमीच आहे पहिल्यांदा. सुद्धा चांगली आहे. पाहुणे तर आता एक प्लॉट आहे आपला. सापडले 2 फुलं परत सापडली. अर्धी डब्बी पावडर आपल्याला मिळणार. आता आपली नारळाची फुलं तोडून झाली. आता आपण जाऊ माझीकडे क्रॉसिंग करू. आता परत एक सापडलं झाले. आता ह्या मिरच्या लावली आपण, पण याच्यावर पोकळा पडला. हे कोळपायचे डवरे आहे आपले. हे डवऱ्यानं कोळपल्या म्हणजे हे डवरल्या जातात.
हे आपलं आंब्याचं झाड आणि ही भेंडी आहे. ही भेंडी सुद्धा लावलेली आहे. तूर चांगली आहे. आणि पलीकडं आपला उडीद मूग हे मादीचं झाड आहे. आता याचं क्रॉसिंग करायचं आपल्याला. एकदम प्लॉट चांगला आहे, काही अडचण नाही. हे आपले तिळाचे झाड आहे. तीळ सुद्धा चांगला आला. मूग आपला तो मूग आहे, पण ह्या मुगात रोह्याचा त्रास लय आहे आम्हाला. रोह्यानं पूर्ण मूग पूर्ण लोळून टाकला, जमिनी लेवल झालाय. त्याच्यातली तूर चांगली आहे, मुगाचं पूर्ण नुकसान होईल. वरून पाणी सुरू सुद्धा, पाण्यामुळं आणखीच झाला. मग काहीच नाही. तीळ चांगला आहे तिथं. ते संत्र्याचे झाड आहे आपले, 400 ते 500 झाड आहे. आणि या झाडाला आता जवळपास दुसऱ्या वर्षी 25, 26, 27 मध्ये फळं लागतील. तर एवढाच प्लॉट आपला 1 ते 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. आता या क्रॉसिंग करून दाखवतो. क्रॉसिंग म्हणजे आता 800 ते 900 क्रॉसिंग निघते. डब्बीमध्ये पावडर भरली आपण. हे बघा, या डब्बीत पावडर आहे. आता ही पावडर आपल्याला फुल पाहायचं आणि क्रॉसिंग करायचं. बघा, आता आपण क्रॉसिंग करायला लागलो. मोरणीलाच पावडर लावायची. पावन एकर शेती आहे आपली. इथं म्हणजे पावन एकरच आहे आपल्याकडे, जास्त शेती नाही. पावन एकरात आपली तूर आहे, त्यातच आपला आधीचा प्लॉट आहे, त्यातच आपला उडीद आहे, मूग आहे आणि तीळ. सर्व काही आपण एकाच पावन एकरात सर्व पीक घेतो. थोडा प्लॉट पिवळा झालेला आहे आपला, परंतु साहेबाचं असं म्हणणं आहे की याला 9 लाख आली. ठीक आहे म्हणलं, बघू आता 8 दिवस वाट. जो प्लॉट आपला एका झाडाला 100 ते 200 पात्यापर्यंत पाता आहे. पाता चांगला आले. धुई न येण्यासाठी, धुई जर आली तर अशी शेकोटी करावं. जागी जागी सकाळी येऊन 4 वाजता याची शेकोटी करायची. त्याच्यानंतर धुई राहत नाही. आज आमच्याकडं धुई आलेली होती. जागी जागी दुप्पट करून देत असतो आम्ही. आपल्या प्लॉटात तणकट नाही आता. इथं पाण्याची टाकी आहे फवारणीसाठी. आणि आमच्या घरचे आलेले आहे आता क्रॉसिंग करण्यासाठी. ते त्या धुऱ्यावर आहे, तिकडं पलीकडे दिसणार नाही. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. ही आमची टाकी फवारणीसाठी. इथं फक्त एवढं आमचं एक 3 तासाचा प्लॉट घेऊन निघायचा राहिला. 3च तास राहिले. ते पाहू शकता तुम्ही, ते रोह्याने किती धिंगाणा केला. हा पूर्ण मूग आमचा खराब झालेला आहे. तूरच चांगली. यावर्षी आम्ही सोयाबीन पेरली असती तर चालत होतं. हा मूग पेरून आम्ही फायदा नाही झाला आमचा, पूर्ण नुकसान झालं. तिकडे उडीद चांगला आहे, ते दिसणार नाही तुम्हाला. थोडा अंतर आहे तिथं उडीद. हां, हे एवढं ते निंदायचं राहिलं. आज आता निंदून घेऊ. कशी वाटली शेती आमची तुम्हाला कमेंट करून
जरूर करा. असा प्लॉट आमचा आहे.